हॅलो नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आणि पाहून तुम्हाला समजलं असेल की नाश्त्याची वेळ चालू आहे, म्हणजे गुड मॉर्निंग सर्वांना। आणि डोसे काय बऱ्याचदा होतच असतात, पण त्याचसोबत बनवते मेदूवडे, कारण मंदारला मेदूवडे खूप आवडतात। आणि आजचा दिवस हा अगदी स्पेशल आहे त्यांच्यासाठी, कारण आज 24 ऑगस्ट त्यांचा वाढदिवस आहे आणि वीकेंड संडे आलाय, त्याच्यामुळे तो आणखी खास करता येतो। सो आज त्यांच्या आवडीचे सर्व पदार्थ बनणार। इथे डोसा आणि मेदूवड्यासोबतच चहा सुद्धा ठेवलेला आहे। आणि तुम्हाला माहीतच आहे 4 दिवसापूर्वीच मी भारतातून आली आहे, त्याच्यामुळे घराच्या क्लिनिंग सोबतच इतरही माझी बरीच कामं सोबत चालू आहेत। तर सर्व बरण्या डब्बे घासून चहाचा मसाला सुद्धा मी आजच करून ठेवलाय। असं सर्व बॉटल्सना रिफिलिंग करून ठेवते। इथे दुपारच्या लंचसाठी कांदा टोमॅटो सोलून ठेवलंय, म्हणजे काम ना पटापट होऊन जातं। तर आता पहिल्यांदा आम्ही यांना नाश्ता करून घेतोय आणि आता आर्विकची अंघोळ झालेली आहे, त्यामुळे पहिल्यांदा मी आता त्याला नाश्ता देते। कसं झालंय शोना? चहा दिला ना डोश्यासोबत मम्माने आज? कसं झालंय? पप्पांसोबत तुझी पण मज्जा आहे ना? काय आज पप्पांचा? हा, मग नाश्त्याला काय बनवलंय मम्माने? आणि वडा। आणि लंचला काय बनवणार आहे? वीकेंड म्हटलं ना की सर्व आरामात सुरू असतं। आमच्या तिघांचाही नाश्ता झाला, मग मी माझं आवरून घेतलं आणि पहिल्यांदा त्यांना देवपूजा करून घेतले। भारतातून आणलेले फ्लावर्स इथे ठेवलेले आहेत आणि आता मी सुरुवात केलेली आहे लंच बनवायला। आणि याचं लंच सुद्धा स्पेशल असणार आहे। तर पनीर बटर मसाला मी बऱ्याचदा बनवत असते, महिन्यातून 1-2 वेळा ठरलेलंच आहे, कारण रेस्टॉरंटपेक्षा घरी अगदी भारी होतं। पण आज मी काहीतरी वेगळं बनवते, म्हणजे पनीर लबाबदार, जे सुद्धा मी आधी बऱ्याचदा बनवलेलं आहे। तर त्यासाठी मी काय काय करते, तर अगदी थोड्याशा ऑइलमध्ये प्रत्येकी 2-2 खडे मसाले, 2 ते 3 कांदे, 2 टोमॅटो, आलं लसूण, 12 ते 15 काजू असं व्यवस्थित त्यांना अगदी सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं। आणि मग सर्वात छोटी त्यामध्ये ऍड केलेली आहे काश्मीरी मिरची पावडर। आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतवून आहे ना हे सर्व मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार। अख्खी काश्मीरी मिरची सुद्धा यामध्ये घालू शकता, पण त्यामध्ये बिया असतात, त्यामुळे मी ते अवॉइड करते। आणि मग हे सर्व मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला मस्त अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे। आणि आज मी पनीर लबाबदारला आहे ना थोडंसं गार्लिक फ्लेवर करणार आहे, बर्न गार्लिक। त्यासाठी आहे ना इथे मी 3 ते 4 लसूण आहे ना किसणीवरती किसून घेतलेले आहेत। यानंतर मी घेतलेलं आहे 3 ते 4 चमचे तेल आणि मग त्यामध्ये ऍड करणार आहे अमूल बटर। तर अमूल बटर घालण्याआधी यांना नेहमी ऑइल घालायचं, जेणेकरून यांना बटर जळत नाही। आणि आज मी पनीर लबाबदार फक्त बर्न गार्लिक फ्लेवर देऊन नाही, तर असा वेगळा टँगी फ्लेवर देणार आहे। तर थोडंसं तिखट होईल, त्यामुळे यांना आर्विकची भाजी आहे ना मी वेगळी बनवते। तर इथे आहे ना मी आता किसलेला सर्व गार्लिक घातलेला आहे, तो व्यवस्थित यांना 2 ते 3 मिनिटं परतवून यांना बर्न करून घ्यायचा। आणि इथे मागे मंदार यांना कोशिंबिरीची तयारी करतात। तसं तर स्वयंपाक सोडून इतर घरातल्या बऱ्याच कामात ते मला नेहमीच मदत करत असतात। हॅपी बर्थडे। थँक्यू। वाढदिवसाची सुरुवात चांगली झाली। नाश्ता एकदम जोरात झाला। मेदूवडा, डोसा, चहा असा सर्व मेनू झालेला आहे। आणि आज आमचा ॲक्च्युली रात्री डिनरचा प्लॅन केला आहे, तर त्याच्या आधी केक कटिंग करू। केक हिने रेडी करून ठेवलाय, काल सेट करून ठेवलेला आहे। आर्वीचं चाललं होतं रात्री 12 वाजता केक कट करूया मम्मा, केक कट करूया। तरी आता पुन्हा केक कटिंगसाठी पुन्हा रेडी व्हायचं दिवसभर थकल्यानंतर, ते शक्य नव्हतं, म्हणून म्हटलं की आजच आता जाताना जेव्हा रेडी होऊ ना छान, त्यावेळी केक कट करू असं ठरलं। काय आणि ते एकीकडे बोलेपर्यंत गार्लिक सुद्धा व्यवस्थित बर्न झालेला आहे, म्हणजेच काय तर बटरमध्ये ना त्याने सुद्धा व्यवस्थित आपला फ्लेवर सोडलेला आहे। यानंतर ग्राइंड केलेली सर्व प्युरी यामध्ये घालून तेल सुटेपर्यंत ना अगदी व्यवस्थित मी आता परतवून घेणार। नक्की करून पहा या पद्धतीने। जर व्हेज करायचं असेल तर पनीर, नॉनव्हेज करायचं असेल तर चिकन, या सेम ग्रेव्हीमध्ये। रेस्टॉरंटमध्ये आपण खातो त्यापेक्षा कितीतरी पटीने टेस्टी आणि फ्रेश आपण घरी बनवून खातो। पण हे कितीही खरं असलं तरी फॉर अ चेंज म्हणून कधीतरी रेस्टॉरंटमध्ये जाणं गरजेचंच आहे। यामध्ये मी आता सर्व घरगुती मसाले वापरायचे, कुठलाच वेगळा नाही। थोडीशी हळद, जो पण तुमचा तिखट मसाला असेल तो, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, मीठ आणि थोडीशी साखर। तर साखर ते थोडासा स्वीटनेस या ग्रेव्हीला यायला पाहिजे। आणि तेल सुटेपर्यंत पुन्हा व्यवस्थित भाजायचं आहे सर्व। आणि इथे ना मी आता पॅनवरती ना कसुरी मेथी भाजायला ठेवलेली आहे।
तर अर्धा ते 1 मिनिट व्यवस्थित आहे ना भाजून घ्यायची आणि मग हाताने आहे ना अशी व्यवस्थित भुरभुरून सर्व क्रश करून टाकायची आहे ग्रेव्हीमध्ये. तर इथे मी पनीरचे पीसेस करून घेते. तर इथे ना मी साधारणतः अर्धा किलो पनीर आणलं होतं. त्यातलं थोडंसं मी ठेवणार आहे आर्विकच्या टिफिनला पराठासाठी. बाकी मी आहे ना इथे आर्विकच्या ग्रेव्हीमध्ये आणि आमच्या ग्रेव्हीमध्ये असं सर्व वापरणार आहे. तर त्या हिशोबाने मी आज कांदा आणि टोमॅटो घेतला आहे. म्हणजे तुमच्याकडे पनीर किती क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही कांदा आणि टोमॅटोची प्युरी तयार करा. तर मी टोटल 3 कांदे 2 टोमॅटो इतकं घेतलं होतं. आणि आज पनीर लबाबदार सोबतच कोशिंबीर तर आहेचच. आणि इथे ना मी हे व्हीट पराठे रेडी आणले आहेत, जे आता मी भाजून घेते सर्व व्यवस्थित. आणि पनीर लबाबदार आणि बटन मसालामध्ये वेगळं काय असतं तर लबाबदारच्या ग्रेव्हीमध्ये आपण पनीरचे क्यूब्स तर टाकतोच ना, त्याशिवाय ना पनीर किसून सुद्धा टाकायचं. आणि मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं शेजवान चटणी ॲड करते आहे टँगी फ्लेवरसाठी, म्हणजे थोडंसं सॉल्टी स्वीटनेस सोबतच तिखट. तर अशी ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे. आणि आज थोडंसं वेगळा टच दिलेला आहे बर्न गार्लिकचा, शिवाय थोडीशी शेजवान चटणी आणि पनीर तर किसून घालतोच आपण. एकीकडे सर्व व्हीट पराठे सुद्धा आता भाजून झालेले आहेत. आणि आजचं बर्थडे स्पेशल लंच रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारची क्रीम न वापरता कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये किती मस्त ग्रेव्ही रेडी झालेली आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी, रंग, थिकनेस. आणि इथे ना आर्विकची सुद्धा ग्रेव्ही रेडी झालेली आहे, ज्यामध्ये स्पाइसनेस अगदी कमी आहे. आणि आता त्याला थोडाच वेळ जेवायला देईन. तर इथे पराठ्यांसोबतच कोशिंबीर सुद्धा रेडी आहे, कारण ज्या वेळी मी ही पनीरची भाजी बनवते ना त्यावेळी ही कोशिंबीर आम्हाला पाहिजेच पाहिजे. आणि सर्वात स्पेशल म्हणजे दहीवडा. तर सकाळी मेदूवडे केल्यानंतर जे सर्व बॅटर राहिलं त्याचा इथे दहीवडा सुद्धा तयार केलेला आहे. आम्हा तिघांचं लंच झालं. आर्विक मंदार दोघेही पोट भरून मस्त जेवले. आणि आता मी लागलेली आहे पुढच्या कामासाठी. तर इथे मी इनफ ऑइल घेतलंय, ज्यामध्ये प्रत्येकी 2-2 खडे मसाले घातलेले आहेत. आणि आता भरपूर बारीक चिरलेला कांदा घालते. तर मी बनवते कोळंबी मसाला. 2 जणांच्या प्रमाणामध्ये मला कोळंबी मसाला, घडीच्या पोळ्या आणि सोलकढी असं बनवून द्यायचं आहे, साधारणतः संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान. त्यामुळे मी आता ना 4 वाजता सुरुवात केलेली आहे. ज्यावेळी पण मला असं कोळंबी सुक्का मसाला, चिकन सुक्का मसाला बनवायचं असतं तर ते मी कसं बनवते तर व्यवस्थित तेल घेते, ज्यामध्ये प्रत्येकी 2-2 खडे मसाले घालते आणि भरपूर बारीक चिरलेला कांदा घालते. बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत परतवते. त्यासाठी आहे ना मी मीठ घालते, म्हणजे लवकर शिजतो तो. त्यानंतरच मी त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालते. आणि इथे काही कढीपत्ता मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ, जो बारीक चिरून घालणार. अख्खा घातला ना की तो बाजूला काढला जातो आणि असं चिरून घातला ना तर त्याचा फ्लेवरसुद्धा त्यामध्ये उतरतो. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालते. तो सुद्धा व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा. त्यामध्ये घरगुती आपले सर्व मसाले, हळद, गरम मसाला, मालवणी मसाला, काश्मीरी मिरची पावडर हे सर्व परतवून आहे ना थोडंसं पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. त्यामध्ये मी इथे घातलेली आहे अर्धा किलो कोळंबी, जी मी मॅरिनेट करून ठेवली होती आलं लसूणच्या पेस्ट आणि हळद मिठामध्ये. आणि थोडंसं आगळ घालायचं, कारण कोळंबीसाठी ते गरजेचंच आहे, त्याने टेस्ट एनहान्स होते. आणि इथे सर्व आता तयार झालेलं आहे. कोळंबी सुक्का मसाला, घडीच्या पोळ्या, सोलकढी 2 जणांच्या प्रमाणामध्ये मी इथे दिलेली आहे. आणि माझ्याकडनं ना आज मी सोलकढी आणि दहीवडा जे मी आमच्यासाठी बनवलं होतं ते मी आधीच सेपरेट काढून ठेवलं देण्यासाठी. आणि आता संध्याकाळी आम्ही सेलिब्रेशन करतोय. आणि आजचा हा बर्थडे स्पेशल केक मी कालच बनवून ठेवला होता फ्रीजमध्ये. मंदाला म्हटलं की तुम्हीच काढून आणा, मी व्हिडिओ बनवते. आणि विचारते की कसा दिसतोय ते, तर म्हणतात की खूप मस्त दिसतोय. आणि मम्माने एवढा छान केक बनवलाय म्हणून कालपासून आर्विकची एक्साइटमेंट लेवल खूप जास्त आहे. कसं वाटलं केक पाहून? छान आहे. कुठला फ्लेवर आहे? बटरस्कॉच. छान. सेकंड टाइम आयसिंग केलं, पण परफेक्टली झालेला आहे. असं दिसायला तरी छान आहे. आता टेस्ट करून कळेल कसा झालाय. आर्विक तुला कसं वाटलं? मम्माने केक बनवला, तू किती हॅपी होता ना? कसं वाटलं तुला? हा, कालपासून रात्री 12ला कट करूया बोलत होता. चला चला. हा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
हां हां. तर ॲक्च्युली आहे ना वेळ फार कमी होता, कारण कसं आता भारतातून आलोय, क्लिनिंग घराची, त्याच्यानंतर क्लिनिंग, त्याच्यानंतर सगळं आणलेलं सामान लावायचं होतं, आवराआवर असं खूप असंख्य कामं. आणि त्यामध्येच आहे ना म्हटलं की केक करायचा होता, कारण क्रीम होती केकची. तर मग यावेळी स्पॉन्ज बनवणं वगैरे एवढं शक्य नव्हतं, म्हणून शॉर्टकट कसा मारलाय, तर इथे लुलू सुपर मार्केटमध्ये स्पॉन्ज नाही टी केक मिळतो राऊंड शेपमध्ये पूर्ण. सो यावेळी ब्लूबेरीचा फ्लेवर होता त्यामध्ये, बऱ्याच वेळा टुटी फ्रुटी असतो, व्हॅनिला असतो, प्लेन म्हणजे असं प्लेन असतो. तर मग मी शेवटी तोच आणला, त्याला तीन पोर्शनमध्ये कट केलं आणि सरळ आयसिंग करून टाकलं. ती आयडिया म्हणजे मला असं वाटतं की कारण माझं काम सोपं झालं, केक बनवून झाला. आणि आता जेव्हा म्हणजे एवढी गडबड आहे कामाची, आणि शिवाय आता क्लीनर सुद्धा नाहीये माझ्याकडे, म्हटलं की काय करायचं, तर केक असं थोडासा शॉर्टकट मारून केलेला आहे, पण उत्तम झालं. आणि ना स्वीट कमी केलेला आहे आणि क्रीम सुद्धा कमी अप्लाय केली आहे, कारण आम्हाला तसाच आवडतो. तर आता मी सुद्धा खाऊन बघते. चांगलं आहे, गोड बरोबर आहे, गोड कमी नाही. हा, म्हणजे मी शुगर सिरप कमी अप्लाय केलाय, कारण की ऑलरेडी तो खूप मॉइस्ट असतो, खूप सॉफ्ट असतो, बरोबर ना. आता असंच खातो आम्ही, मस्त एन्जॉय करतोय. हा, तर आता आम्ही ना जाणार होतो डिनरला गझिबोमध्ये. इथलं गझिबो रेस्टॉरंट खूप छान आहे, ते पण आहे ना अशी खाण्याची फारसं असं काही इच्छाच नाहीये. आणि ज्यावेळी डिनरला जायचंय, म्हणजे असे तर आम्ही बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये जातच असतो प्रत्येक विकेंडला, पण बर्थडे स्पेशल असं चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आपण जातो. पण आज आहे ना असं खाण्याची इच्छा नाही, कारण की लंच सुद्धा हेवी झालेला आहे. आणि आता ना दिवसभर सकाळी मेदूवडा डोसा केला, दुपारी लंचमध्ये सुद्धा मी पनीर लबाबदार केलं होतं, त्याच्यानंतर जे पराठे होते त्याच्यासोबत कोशिंबीर होती, दहीवडा, इतकं सगळं हेवी झालंय. आता इव्हिनिंगला मी कॉफी घेतली, तशी खाण्याची फारशी इच्छा नाहीये, तर मग काय जायचं असा प्रश्न पडला. त्याच्यामुळे आम्ही आता इन टायमाला कॅन्सल केलं जायचं. मग आता आम्ही ना घरीच ऑर्डर करणार, मस्त असं शॉर्मा वगैरे आम्हाला आवडतं जिथून तिथून, आणखी त्याच्यासोबत काही राईस वगैरे असं सर्व. म्हटलं की आपण घरीच एन्जॉय करूया. आज बिग बॉस स्टार्ट होतोय, माझा आवडता एंटरटेनमेंट शो आहे, तर म्हटलं की ते सुद्धा पाहूया आणि घरातच रिलॅक्स होऊया, कारण आता दिवसभर काम झालं. आणि ना आता गणपतीचे बरेच मला मोदक करून द्यायचे आहेत, तर मंदारच मला गुळ कापून देतात, नारळ किसून देतात. आणि आता उद्यापासून स्कूलचा पहिला दिवस आहे, इव्हन मंदाच्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, ते इतक्या सुट्टीनंतर भारतातून आल्यापासून, त्याच्यामुळे ती सर्व सुद्धा तयारी आहे. तर मग आम्ही म्हटलं की आता घरीच थांबूया, रिलॅक्स होऊया, शांत बसून टीव्ही पाहूया. आणि डिनरचा प्लॅन आम्ही नेक्स्ट विकेंडला वगैरे करू थोडंसं त्यावेळी, कारण की आता आम्ही आलो ना भारतातून, त्याच दिवशी आम्ही बाहेरच खाल्लं असं. आणि भारतात सुद्धा बऱ्यापैकी आम्ही आर्विकला नव्हतं दिलं, कारण त्याची तब्येत बरी नव्हती, पण आम्ही दोघांनी ना बऱ्यापैकी खाऊन घेतलंय. जे ते मी मिस करतो ना ते खाऊन घेतलंय, कारण की मग ना कम्प्लीट होत नाही, पण 75% कम्प्लीट केली आपण. हा, काजू कतरी खूप खाल्ली आहे, काजू कतरी मिठाई खाऊन घेतली, कारण जे खावं असं वाटत होतं, वडापाव, समोसा, फ्रँकी, शॉर्मा, अजून काय काय. ज्या रेस्टॉरंट, ठाण्याचं चॉपस्टिक म्हणून स्टेशनला चायनीजचं रेस्टॉरंट आहे, जिथे आम्ही नेहमी पहिल्यांदा जायचो. ठाणा स्टेशन म्हटलं की आम्ही तिकडे जायचो जेवायचो. तर मग यावेळी कसं होतं, आर्विकला बरं नव्हतं, मग त्याला अजिबात मी घरातून कॅरी केलं त्याचं फूड, आणि तिथे आम्ही दोघांनी खाल्लं, कारण की खूप परफेक्ट इंडो चायनीजची जी टेस्ट असते ना त्या रेस्टॉरंटला असते. त्यामुळे यावेळी ना गेल्या वेळी आमचं राहिलं होतं, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 2-3 वर्षांनी गेलो, त्यापेक्षा जास्त ना त्या रेस्टॉरंटला. म्हटलं की जाऊया, आर्विकला सोडून, म्हणजे आर्विकला घेऊनच गेलो होतो, पण त्याला अवॉइड केलं सगळं देणं, कारण की इथपर्यंतचा प्रवास व्यवस्थित करायचा होता. आता आणखी कसलीच रिस्क घ्यायची नव्हती, त्यामुळे त्याच्या तब्येती विषयी, त्याच्यामुळे आम्ही खूप कंट्रोल केला आधी. आणि मग येण्याआधी आहे ना थोडं सगळं एक्सप्लोअर केलं जे राहिलेलं होतं ते. तर असा आजचा दिवस होता, मंदाचा बर्थडे स्पेशल. सकाळपासून त्यांच्या आवडीच्या गोष्टी मी केल्या. दहीवड्यासाठी डाळ करून ठेवली होती बारीक, तर त्याचेच मेदूवडे केले, डोसे केले नाश्त्याला. दुपारी सुद्धा आवडीचं, म्हणजे सगळंच त्यांच्या आवडीचं करायचं म्हटलं. आणि आता संध्याकाळी थोडं निवांत आहोत, आणखी कामं आहेत, पण सध्या ना सगळं माझं एडिटिंग बाकी होतं ब्लॉगचं, तर ते मी केलं. आणि म्हटलं की आता थोडं रिलॅक्सच बसूया, थोडा आराम पाहिजेच कुठे जाण्यापेक्षा, बरोबर की ना आर्विक? आर्विकने बघ तेवढं किती. हा, आर्विक बस झालं बाळा, एवढं स्वीट एका वेळी नाही खायचं. आर्विक एकटा नाही, आम्ही दोघांनी. अच्छा, दोघांनी खाल्लं.
आणि तुम्ही बघू शकताय की लेअर कसे आहेत. तर ऑलरेडी हा ना टी केक आहे, त्याच्यामुळे है ना याच्यामध्ये स्वीटनेस भरपूर असतो. सो मिडलला आहे ना मी क्रीमचा लेअर अगदी कमी दिलेला आहे. टॉपला बऱ्यापैकी मी क्रीम दिलेली आहे, कारण की हा आयसिंगसाठी गरजेचीच असते. आणि ॲक्च्युली मी मध्ये नव्हती हा रोज काढणार, पण आर्विकने फरमाईश केलेली मम्मा नाही काढच मध्ये. सो ह्याच्यानुसार मी थोडंसं कलर चेंज करून केलेलं आहे. आणि दोघांनी मिळून एवढा फस्त सुद्धा केलेला आहे. सो केक असा दिसतोय पूर्ण. फर्स्ट केलेला त्याच्यानंतर हा सेकंड केला. हा म्हणजे मी आहे ना ऍक्च्युली ना 1 डे केकचा कोर्स केलेला आहे ठाण्यामध्ये, साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वी. पण त्या केकच्या कोर्सने ना असं काहीच फायदा होत नाही, कारण हे सगळं ना प्रॅक्टिसवर आहे. तुम्ही कंटिन्युअसली किती बनवता त्यावरती आहे. सो त्याच्यानंतर मला असं वाटतं मी गेल्याच वर्षी पहिल्यांदा मंथारच्या बर्थडेला केक बनवला होता, पण त्यावेळी माझं आयसिंग एवढं परफेक्ट झालंच नव्हतं. म्हणजे बोलतात ना एकदमच मी कसा करून बनवला होता, पण दिसायला छान होता तो सुद्धा केक. आणि त्यानंतर यावर्षी बऱ्यापैकी मी परफेक्ट नाहीच आहे त्यामध्ये. सेकंड टाइम म्हणजे कोर्स करून झाले 2.5 वर्ष, त्याच्यानंतर गेल्या वर्षी पहिल्यांदा आयसिंग करून केक बनवला आणि आज आता. सो हा असा आउटपुट आलेला आहे. आय होप पुन्हा करून होईल. तर मग चला या नोटवरती वन्स अगेन विश यू हॅपी बर्थडे अँड थँक्स फॉर एव्हरीथिंग. तुम्ही जे आम्हाला लाईफ दिलंय सगळं आम्हाला छान, तुमच्यामुळे आमचं आयुष्य एकदम सुंदर झालंय. आणि आजच्या दिवशी त्यांना ह्याबद्दल थँक्स म्हणायलाच पाहिजे की जे काही आहे ते सर्व त्यांच्यामुळे आहे आणि आमची फक्त साथ आहे त्यांना. त्यामुळे स्पेशल माणसाला स्पेशल दिवशी स्पेशल थँक्स फ्रॉम मी अँड फ्रॉम माय बेबी. से थँक्यू पप्पा. थँक्यू पप्पा. वी लव्ह यू. सेम हिअर. ऍक्च्युली आणखी म्हणजे यावेळेच्या बर्थडेचं स्पेशल गिफ्ट आहे माझ्याकडनं, जे पेंडिंग आहे, कारण ते भारतात सुद्धा शॉपिंग करायचं राहून गेलंय आणि इथे सुद्धा अजून बाकी आहे पेंडिंग आहे. जे जेव्हा घेईन त्यावेळी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन, हो की नाही. येस. तसं पण आम्हाला ना असं खूप जास्त गिफ्ट, खूप जास्त असं रेडी होऊन, आता पण आम्ही असे फ्रेश होऊन बसलोय, पण अजिबात असं खूप जास्त तयार होऊन वगैरे सेलिब्रेशन नाही, सिम्पल नॉर्मल मध्ये बसलेलो आहोत. आम्हाला तसंच आवडतं. मी तयार झालो. हा तू हिरो ना. ओके नाऊ से बाय. तर असा हा बर्थडे स्पेशल फुल रुटीन व्लॉग आजचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तेपर्यंत सर्वांनी बाय बाय. काळजी घ्या. बाय. टेक केअर. गुड नाईट. आणि आता रात्री झाल्यावर झोप बेडवरती जाऊन. नेहमीचं वाक्य मिळालंय आणि त्याला. केक पण खा. बोल या सर्वांनी केक खायला. या सर्वांनी केक खायला. यम्मी यम्मी. यम्मी यम्मी.